एका वाघिणीमुळे कशा प्रकारे 9 पोलिसांना शिक्षा देण्यात आलेली आहे पहा. अक्षरशः त्यांना फाशी झालेली आहे. तमिळनाडूतील बहुचर्चित साथनकुलम कोठडीत मृत्यू प्रकरणात 5 वर्षांनंतर 9 पोलीस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. एका वडील आणि मुलाचा पोलीस छळात झालेल्या मृत्यूच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला. मात्र या प्रकरणाला आतापर्यंत नेण्यात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात ठाम उभे राहण्यात एका कनिष्ठ महिला पोलीस कर्मचाऱ्याची हेड कॉन्स्टेबल रेवती नावाची जी महिला आहे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. 2020 कोविड निर्बंधाचे उल्लंघन करून मोबाईलचे दुकान उशिरापर्यंत ठेवले या आरोपावरून जयराज आणि त्यांचा मुलगा जे बेनिक्स यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पोलीस कोठडीत असताना त्यांच्यावर अमानवीय अत्याचार करण्यात आला, ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मग रेवती खाकीतील एकमेव सत्याचा आवाज समोर आला. ज्या रात्री ही घटना घडली त्या रात्री रेवती साथनकुलम पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होत्या. आपल्या सहकाऱ्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेला अमानवीय छळ त्यांनी जवळून पाहिला होता. जेव्हा या प्रकरणाची चौकशी करण्यात आली तेव्हा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट MS भारतीदासन हे पोलीस ठाण्यात पोहोचले. तेव्हा रेवती यांनी अत्यंत धाडसाने समोर येत सत्य सांगण्याचा निर्णय घेतला. त्या म्हणाल्या होत्या, सर, मी तुम्हाला प्रत्येक तपशील सांगेन, ते सत्य सांगेन जे लपवले जात आहे. पण मला 2 लहान मुले आहेत. तुम्ही माझ्या मुलांच्या सुरक्षितेची आणि माझ्या नोकरीची हमी देऊ शकता का? रेवती यांनी मॅजिस्ट्रेट समोर त्या रात्रीची क्रूरतेची मिनिट टू मिनिट घटनाक्रम मांडला. त्यांनी सांगितले की आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांनी बाप लेकावर लाठ्यांनी आणि हाताला लागेल त्या वस्तूंनी हल्ला केला. एवढेच नाही तर मद्यपान करून त्यांच्या खाजगी भागावर बुटांनी तोडवले. मारहाणीत दोघे रक्ताबंबळ झाले होते. त्यानंतर इन्स्पेक्टरने त्याच जखमी अवस्थेत त्यांच्याकडून जखमेवरील रक्ताचे डाग पुसून घेतले. रेवती यांनी जखमी जयराज यांना कॉफी देण्याचा प्रयत्न केला होता, पण इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ती फेकून दिली. जेव्हा छळ असह्य झाला तेव्हा त्या तिथून बाहेर निघून गेल्या. रेवती या एक कनिष्ठ कर्मचारी होत्या तर आरोपी अधिकारी शक्तिशाली होते. चौकशी दरम्यान पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने पोलीस जमले होते, जे रेवती यांना धमकवण्याचा आणि कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते. या दबावामुळे त्या सुरुवातीला जामिनावर सही करण्यास घाबरत होत्या. मात्र मॅजिस्ट्रेटने त्यांना पूर्ण संरक्षणाचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी स्वाक्षरी केली. रेवती यांच्या साक्षीने CCTV फुटेजमधील पोलीस कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यास आणि त्यांच्या गुन्ह्याचे ठिकाणी उपस्थित सिद्ध करण्यासाठी मोठी मदत झाली आणि त्यांच्या या धाडसी पावलामुळे आज 9 पोलीस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.